आपल्या डोळ्यासमोर बजरंग बलीची मूर्ती उभी राहते, बरोबर आहे का नाही? कोणाची? विठ्ठलाची. का? कारण संतांनी सांगितलंय जो विटेवर उभा आहे ना तो विठ्ठल आहे. महाराजाच्या पुढे जबाबदारपूर्वक बोलू का? 33 कोटी देवापैकी कुठला जरी देव विटेवर उभा राहिला ना तरी लोक त्याच्या पाया पडताना विठ्ठल म्हणूनच पडतात, कारण आम्हाला संतांनी सांगितलंय विचा केला ठोबा म्हणून नाम विठोबा. सुंदर ते ध्यान उभे गुण आला विटेवरी, समचरण दृष्टी विटेवरी ज्याची कितीतरी प्रमाण आहे. जो विटेवर उभा आहे तो विठ्ठल आहे. अहो सोडावं, ही पोरं माझी, ही भावंड सगळी इथं उभी आहेत. ही पोरं जर नाचायला लागली, ताल धरला, ठुमक्यात नाचायला लागली आणि याच्यापैकी पोरांनी जर असं कमरेवर हात दिले आणि कमरेवर हात ठेवून जर उड्या मारल्या ना तर समोर बसलेले लोक म्हणतात मागचे भजनी विठ्ठलावनीच उड्या मारू लागली. विठ्ठलाला उड्या मारताना बघितलं का तुम्ही? विठ्ठलाच्या जीवावर आम्ही उड्या मारतो ते तुम्ही बघता. महाराज खरं सांगू का, शंकरबाबा मला परवा एक जण म्हणला, तुमचं काय खरे उगा देवाच्या नावावर उड्या हाणायले तुम्ही. म्हणलं आम्हाला याचा गर्व बी आहे, माज बी आहे. आम्ही उड्या बी मारतो तर जगाच्या मालकाच्या जीवावर उड्या मारतो. हा, वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा. त्या इमानदाराच्या यादीत बाहेरली बी येते, काही अडचण नाही. हो, म्हणून आपल्याला देवाची ओळख कुणी करून दिली? संतांनी. पुढचं बोलू का? तुम्हाला मला देवाची ओळख संतांनी करून दिली, हे संतांचं मोठे पण नाही. देवाला सुद्धा स्वतःच्या देवपणाची ओळख संतांनीच करून दिली. आमोचिया भावे तुझ देव हे का विसरून राहिलासी किंवा हे का विसरून गेलासी तू. आमच्या भावामुळे तुला किंमत. इकडे बघा, बोलू नका आपापसात. काय झालं? गोड चिंतन आहे बाबा. एके दिवशी देवालाच गर्व झाला. कोणाला? 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 मांडी घाल. आणि ते दगड बिगड खेळू नका. ते मग पोरग ती दगड वरी फेकला त्यानं, अरे बाबा म्हणलं सांभाळून. त्याला म्हणलं ए बाबा बाजूला ठेव. तिनं ठेवला तेवढं बरं आहे, नाही तर काही वेळा ती दगड स्टेजवर यायची नसत्याला गोळ. हा, एके दिवशी देवाला गर्व झाला. कोणाला? मोठ्यानं सांगा. कोणाला? तुम्ही बी सांगा. हा, मग मला सांगा, जर देवाला गर्व होत असेल तर देवदेव करणाऱ्याला? देवदेव करणारा तर अर्धा हवेत आहे महाराज. आपल्याशिवाय काहीच गप्र राहतो. हो, देवाला गर्व झाला. देव म्हणला म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. संत म्हणले देवा सगळं खरंय, पण तुला जे लोक देव म्हणून ओळखतात ना, आमुचिया भावी तुझं देव पण हे का विसरून गेलासी तू. देवाला जी काही किंमत आहे ना, देवाची जी काही अस्तित्वाची गोष्ट आहे ना, ती फक्त आणि फक्त संतांमुळे. महाराज किती देव, म्हणजे देव कसा आहे तर देवाचं पुन्हा वर्णन पुढे एवढं 2 मिनिटात सांगतो. मला ज्या विषयाकडे यायचं तिकडे येतो. अगोदर देव समजून घेऊन देवाची ओळख समजून घेऊ. देव कसा आहे तर शास्त्रानं पुराणानं अगदी संतांनी वर्णन केले. देव कसा आहे? रंग नाही रूप
पण तरी आला नावा रूपा तुका म्हणे बरं आला का आणि येला रूपावळे करुणी खळे हरिदास. आपण बाबांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा ऐकताय. भागवत कथेत किती वर्णन आलं. देवानं नंदाच्या घरी चोऱ्या केल्या, सगळ्याला पाठ झालं ना. हा पाठ झालं का नाही. आणि ते नंदाच्या त्या गोपाळातल्या गवळणी अशा उठल्या जाग्या झाल्या आणि गवळणी गप्पा हाणायल्या. मग गवळणी काय गप्पा हाणत होत्या. मग मकर संक्रांतीचं तुम्हाला काय वाण भेटलं हेच की. मग किती चालण्या आल्या आणि त्या पलीकडली तर माय शॅम्पूची पुडीच दिली. ह्याच गप्पा आहेत की सध्या सध्या दुसऱ्या गप्पा आहेत का तुमच्या. आणि आणखीन एक गप्पा आहे, तुमचा हप्ता आला का. म्हणलं मा 2100 करते कधी करते. एवढ्याच गप्पा आहे, दुसरं काहीच नाही. बाबा ते खलील जिब्रान नावाचा एक लेखक आहे आणि त्याचं एक वाक्य आहे. तो असं म्हणतो, जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाही. नीट आहे का. जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत. पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे. आणि कोण बोललं. जावेद अख्तर नावाचा एक शायर आहे. आणि आत्ता मागच्या वेळी अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं. मला संत साहित्याचा का अभिमान आहे. त्या जावेद अख्तरनं बाबा एक वाक्य सांगितलं. लेखक आहे तो, फार मोठा शायर आहे. आणि तो मला त्याच्या भाषणात असं म्हणला की 12व्या शतकामध्ये युरोप, फ्रान्स, अमेरिका यासारख्या देशामध्ये महिलांना बोलण्याचा नाही, लिहिण्याचा नाही, कसलाच अधिकार नव्हता. त्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये माझी मुक्ताबाई लिहित होती, माझी जनाबाई लिहित होती, माझी सोयराबाई लिहित होती. काय साधी गोष्ट आहे का. हा डोईचा पदर आला खांद्यावरी, हे काय साध आहे का. आणि भरल्या बाजारी जाईन मी. हे फक्त ऐकायला आहे. भरला बाजार म्हणजे हे तळणीचा बाजार बिजार नाही. ह्याच्यातला विचार जरा लक्षात घ्या, जरा विचार लक्षात घ्या. साधी गोष्ट आहे. आणि गोकुळामधल्या नारी किंवा गोकुळ मधल्या गवळणी म्हणजे काय साध्या आहेत का. त्या जाण वेद गर्भीच्या आणि वेदातल्या श्रुती विचार करतायत. आपल्या घरी चोरी झाली म्हणती नंदाची आजी चोरी तया विन नाशिनो हे दुसऱ्या. ज्ञान रूपी श्रुती असं म्हणाली, अगं देव कस काय चोरी करल. देव निर्गुण निराकार आहे. आणि माझ्या भक्तीनं सांगितलं सवे तुकया मेला तिने अगुणाला. मला सांगायचंय काय, देव येऊ शकत नाही, देव चोरी करू शकत नाही. कोणामुळे आला. तुकाराम महाराजांना आला नावा रूपा. साधी गोष्ट आहे. म्हणून देवाचं जे काही आपल्या जीवनात अस्तित्व आहे ना ते फक्त संतांमुळे आहे. म्हणून त्या समग्र संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून आपल्या पुण्यपावन अशा बन, बरोबर आहे, या नगरीमध्ये आमची मगाशी चर्चा झाली. आमच्यात आडनाव बन आहे. मला एक जण कुठं निघालास म्हणलं बनला. कुठल्या बनला. मग मी इथं आल्यास आमची बरीच चर्चा झाली. असं बन आणि भगवान बाबांच्या नावानं हे उभं असलेलं संस्थान. आणि या संस्थानामध्ये एवढा भव्य दिव्य परिसर आणि अशा सप्ताहामध्ये या परिसरामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, श्री हरिभक्ती परायण विजय महाराज वाघ बनकर. वा वा वा. वाघ वनातच असतो महाराज, काही साधी गोष्ट आहे का. आणि एक सांगू का, एक वाक्य सांगू का. वनामध्ये सुद्धा संप्रदायाचा असं चैतन्य माणूस फुलवू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा आहे. मगाशी मला कोण भेटले मला माहित नाही. ते म्हणले बाबांमुळं आमच्या गावात फार परिवर्तन झालं. शाकाहारी माळकरी माणसं तर सुधारलेच हो, पण जे काही थोडेफार व्यसनाच्या आहारी गेलेली माणसं होते ना ते माणसं सुद्धा संप्रदायाच्या नादी लागले. बाबा ही सगळ्यात मोठी क्रांती तुमच्याकडून झाली संतांनी. अशा या पुण्य पावन क्षेत्रामध्ये बन नावाच्या नगरीमध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातली दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि संप्रदायाच्या अलिखित नियमानुसार दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारांनी संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडावा असं मला माझ्या गुरूंनी सांगितले. अलिखित नियम आहे, लिखित नियम नाही. पण एक वाक्य बोलून जातो बघा, फार गोड वाक्य बोलतो. हे वाक्य तुम्ही मन लावून ऐका, किती महत्वाचं वाक्य आहे. इकडे बघा, लिहिलेल्या सूचना लोक पाळतात का. पाळतात का. लिहिलेल्या सूचना सरळ लिहिलेलं असतंय, येथे थुंकू नका. आणि सगळ्यात जास्त पिचकऱ्या तिथं हाणते. हा सरळ लिहिलेलं असतंय काय, खतरा धोका, आणि त्याच्या जवळ जायचा प्रयत्न. लिहिलेल्या सूचना सुद्धा लोक पाळत. बाबा ऐका बरं,
लिहिलेल्या सूचना ज्या काळात पाळल्या जात नाहीत ना, त्या काळात जगाच्या पाठीवर एकमेव असा संप्रदाय, जो संप्रदाय अलिखित नियमांचं सुद्धा पालन करतो, तो संप्रदाय म्हणजे माझा वारकरी संप्रदाय आहे. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे का? दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारांनी संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडावा म्हणून मुद्दामून सगळ्यांच्या पाठांतरातला 4 चरणाचा नित्य नेमाच्या अभंगापैकी एक अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. एक वाक्य बोलू का? जो वारकरी पिंडाचा आहे त्याला हा अभंग पाठच असला पाहिजे, आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचाच नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. विठ्ठला दुसऱ्या दिवशीची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शक श्री हरिभक्ती परायण महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या आशीर्वादानं आणि माझे परमस्नेही परम आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री हरिभक्ती परायण भागवताचार्य सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या आज्ञेनुसार, बाबाच्या आज्ञेनुसार ग्रामस्थ आयोजक नियोजक संयोजक या सगळ्यांच्या नियोजनातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सगळ्यांनी आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्याला ही सेवा पार पाडायची. जरा फ्रेश बसा, मोकळं बसा, काही ताण घ्यायचं नाही. आनंदी बाहेर मला लोक कीर्तनात आनंदी लागतात. लोक कीर्तनात असे बसते जसं काय आता 11 वाजता येऊन मला फुकायचंय, पण मैताला गेल्याने कीर्तनात बसायचं नाही. बा शांबाबा आपला ते स्वभावच आहे तसं. लोक कीर्तनात आहो, एवढं वातावरण फ्रेश नसतंय हो. बऱ्याच गावात कीर्तनात आहो, महाराज माझ्यासारखा गुलाबाच्या फुलासारखा टवटवी, पकवाजे कमळाचे फुलं, केंद्र राज्य 2 कमळाचे फुलं, भजनी सगळे झेंडूचे फुलं, आणि आमच्या समोर सगळे सूर्य फुलं. आपल्याला पटत नाही, हे आपल्याला जमतच नाही. एका गावामध्ये मी 3 तास कीर्तन केलं, मला हुकी आली. म्हणलं बाबा बरोबर आहे का नाही? बाबा म्हणले हा मशीन घरी या. मग आलात काय आला? मशीन घरी तर आला कशाला? तसं कीर्तनात बसायचं नाही. कीर्तन ही आनंदाची ठेवण आहे. अशा आनंदाच्या वातावरणामध्ये 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलाय. अभंग साधा सोपा सरळ नाहीये. आम्हा कीर्तनकार लोकांना सवय लागली, सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधा सोपा आणि सरळ आहे. एका एका अभंगाच्या एका एका चरणाच्या पूर्वार्धावर अख्खा चातुर्मास बोलणारे महात्मे आजही संप्रदायात जिवंत आहेत. साधं सोपं सरळ कसं म्हणावं? मान फक्त पाठांतरातला अभंग. काही अभंग सायास करून पाठ करावे लागतात आणि काही अभंग सायास न करता पाठ होतात. त्यापैकी हा अभंग आहे. बाबा हा अभंग पाठ करण्यासाठी आपल्याला विशेष सायास करावं लागले का? हातात गाथा वगैरे घेऊन असं फिरून पाठ केला का? हा. सुंदर ते ध्यान अभंग कधीतरी वाचून पाठ केलाय का? देवाचे द्वारे कधीतरी वाचून पाठ केलाय का? अहो गाथेचं पारायण करताना सुंदर ते ध्यान, अरे येतंय का अभंग? अरे पुण्यवंत हो येतंय का? असं म्हणतं माणूस पारायण करता करता. एखादी ओवी ज्ञानेश्वरी मधली मुखपाठ असते, पण ती कुठल्या अध्यायातली माहितीच नसती. पारायण करताना लक्षात येतं ही या अध्यायातली म्हणून. का? काही गोष्टी सहज पाठ होतात, सहज होतात, सहज. आणि काही गोष्टी किती मी सायास करून पाठ केला ना, पाठ होत नाही. एखादा अभंग कितीदाही पाठ करा, होत नाही बाबा. अजून मोकळं करून सांगू का? हरिपाठ जर हातात घेतला तर रामकृष्ण हरी